6 number properties vector product. Okay, 6 number properties काय म्हणते the magnitude of cross product चे magnitude is equal to area of parallelogram whose side are the corresponding vectors. म्हणजे जे क्रॉस प्रॉडक्टचे मॅग्निट्यूड कोणत्या क्रॉस प्रॉडक्ट ज्या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्टचे मॅग्निट्यूड जे वेक्टर पॅरलोग्रामच्या दोन साईड दाखवतात ॲडजस्टंट साईड. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट आपण पॅरलोग्राम म्हणजे काय तर पॅरलोग्राम म्हणजे ती जॉमेट्रिकल डायग्रॅम तिच्या अपोजिट साईड आर इक्वल असतात. स्क्वेअर पॅरलोग्राम आहे, रेक्टँगल पॅरलोग्राम आहे कारण अपोजिट साईड्स इक्वल असतात याच्या. स्क्वेअरच्या तर हाला की ऑल 4 साइड्स आर इक्वल. हा एक पॅरलोग्राम आहे. दिस साइड इज इक्वल टू दिस. सपोज दिस इज हा जो एक हा क्यू वेक्टर आहे, हा पी वेक्टर आहे. एक मिनिट हा पी वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर. अँगल बिटवीन देम इज थीटा. ओके, असं दिलं आपल्याला. तर आधी आपण पॅरलोग्रामचा एरिया का असतो ते पाहू. हा एक पॅरलोग्राम आहे, ही हाईट ऑफ द पॅरलोग्राम. देन area of the parallelogram is equal to base into height. Okay, vector p vector q. सपोज मी याला असं जॉईन केलं, हा झाला तुमचा पॅरलोग्राम. दिस इज इक्वल टू दिस, डायरेक्शन सेम आहे. ओके, थोडंसं अजून टिल्ट घ्यावं लागेल. हा तुमच्या तयार झाला पॅरलोग्राम वेक्टर पी वेक्टर क्यू. ओके, एक लाईन इथून अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केली जस्ट लाईक दिस. दिस इज अ हाईट ऑफ पॅरलोग्राम. ओ ए बी इथं सी घेतला आहे ही नोटबुकमध्ये, हा बी. दिस इज वेक्टर क्यू वेक्टर बी. ओके, वेक्टर पी आणि हा जो पॉईंट आहे हा इंटरसेक्टिंग हा पॉईंट डी घेतला आहे. हा एक पॅरलोग्राम आहे ओ ए सी बी. याचे जे एरिया पाहिला आता, याच्या एरिया जे पाहिला तर काय येईल, हाईट बेस इंटू हाईट. बेस काय ओ ए, ओ ए, हाईट काय बी डी. इक्वेशन 1. हे पॅरलोग्रामच्या दोन साईड बघा काय वेक्टर पी ए वेक्टर क्यू ए. हिअर vector P is equal to OA and vector Q is equal to OB. एरिया आहे. आता क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन P and Q, क्रॉस प्रोडक्ट ऑफ P and Q is equal to काय होते पी क्यू कॉस थीटा. ह्या प्रॉपर्टीचे काय म्हणणं आहे की दोन वेक्टर असतील त्याच्या ॲडजस्टंट साईड असतील पॅरलोग्रामच्या तर त्याच्या क्रॉस प्रॉडक्टची मॅग्निट्यूड ही एरिया ऑफ द पॅरलोग्राम असते. मीन्स तुम्हाला जर त्या पॅरलोग्रामचा वेक्टर एरिया फाइंड करायला लागला तर यू कॅन यूज दिस, अदरवाइज दिस ऑल्सो enough. This is also enough for finding the area of that parallelogram. Okay, आता ट्रायंगल बघा ओ डी बी.
ट्रायंगल ओ डी बी, राईट अँगल ट्रायंगल आहे दिस. राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साईड काय असते, हायपोटेनस. ही जी साईड मीन्स ओ बी जी साईड आहे ते काय, हायपोटेनस. ओके, अँगलच्या ही ॲडजस्टंट, ही ॲडजस्टंट साईड हायपोटेनस आहे म्हणजे हिला आपण ॲडजस्टंट म्हणणार. ही जी साईड ही हायपोटेनस आहे. थिटाला दोन साईड टच असतात, त्यामध्ये एकला हायपोटेनस, एक येतं ॲडजस्टंट. दिस इज ॲडजस्टंट. ही अपोजिट साईड आहे म्हणजे काय, हाईट आहे. ओके, सो फ्रॉम ट्रायंगल साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटाची डेफिनेशन काय आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. काय साइन थिटा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड काय, बी डी. नोट्समध्ये लिहिताना 1 मिनिट हां. ओके, अपोजिट साइड बी डी अपॉन हायपोटेनस दिस ओ बी. ओ बी नोट्समध्ये लिहिताना एक मिस्टेक झाली, बी डी आणि इथं तर ओ डी झाला आहे. ओ डी कट कर द्या आणि ओ बी कर द्या तिथं. ओके, फ्रॉम दिस बी डी इज इक्वल टू, ही इकडे येईल, ही जी क्वांटिटी, ही जी ही जी साईड इकडे येईल, काय होती, ओ बी साइन थिटा. ओके, put this in equation first. Put this in equation first. Area is equal to, area का था ओ ए इंटू ओ बी. हे वेक्टर नाही हा, फक्त मॅग्निट्यूड येते, ओ ए ओ डी जे बी असेल ते. ओ ए होता, सॉरी हा, ओ ए इंटू ओ बी साइन थिटा. फ्रॉम फिगर ओ ए काय, ओ ए पीच्या मॅग्निट्यूड आहे, मल्टिप्लिकेशन डायरेक्टली घेत होता मी. ओ बी काय, क्यूचं मॅग्निट्यूड आहे. लुक ॲट दिस, ओ बी क्यू साइन थिटा ॲज इट इज, म्हणजेच काय, पी क्यू साइन थिटा. ही कसली डेफिनेशन आहे, लुक ॲट दिस. इथंच चुकलो होतं आज, काय होतं काय माहिती. साइन थिटा तो डॉट प्रॉडक्ट होता, ओके, क्रॉस प्रॉडक्ट होता साइन थिटा. लुक ॲट, ही कसली डेफिनेशन आहे, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. सो येतो आहे म्हणजे काय, दोन वेक्टर्स, if two vectors are represent adjacent side of parallelogram, then area of that parallelogram is equal to cross product of that two vectors. Simplification. दोन वेक्टर जर ॲडजस्टंट साईड रिप्रेझेंट करत असतील पॅरलोग्रामच्या, तर त्या पॅरलोग्रामचा एरिया काय असतो, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ दॅट टू वेक्टर्स. ॲप्लिकेशन येते, अजून दोन ॲप्लिकेशन आहे पण स्टेट बोर्डला नाही येते. आणि बुकसाठी थोडंसं वेळ होतो आहे, कारण काय लॉकडाऊन आहे लोन खेळायला, तर प्रिंटिंग बंद आहे. रेडी झालं आहे सर्व, तर प्रिंटिंग बंद आहे. सो 1-2 दिवस अजून वेट करावं लागेल. आता प्रॉब्लेम्स आहेत, चॅप्टर संपलं हे पण फक्त प्रॉब्लेम्स बाकी आता, त्याचे प्रॉब्लेम बघा. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, नोट्समध्ये पण दिला आहे. द अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. आता अँग्युलर मोमेंटम काय आहे तर हे नंतर नेक्स्ट चॅप्टर्समध्ये येणार आहे, बट त्यांनी आपल्याला फक्त वेक्टर कसा यूज करायचा ते बघायचं इथं. म्हणून त्यांनी डेफिनेशन ऑलरेडी दिली, त्यांनी डेफिनेशन दिली नाही असं नाही, त्यांनी फॉर्म्युला देऊन टाकला आहे अँग्युलर मोमेंटम. तो अँग्युलर मोमेंटम हे केव्हा येतं, ज्यावेळेस एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये
मूव्ह होत असेल, गोल गोल फिरत असेल, त्यावेळेस अँग्युलर मोमेंटम येतं. आणि अँग्युलर मोमेंटमच्या डेफिनेशन म्हणजे फॉर्म्युला काय, आर बार इंटू पी बार. आर इज अ रेडियस व्हेक्टर. ज्या सर्कलमध्ये तो फिरणार आहे त्या सर्कलच्या पाथ जो असेल, ज्या पाथमध्ये तो फिरणार आहे त्याची रेडियस म्हणजे हा आर बार, याला रेडियस व्हेक्टर असं म्हणतात. पी बार काय, पी बार हे लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल. लिनियर मोमेंटम किंवा असं पार्टिकलला ज्यावेळेस तो स्ट्रेट लाईनमध्ये फिरतो, पण स्ट्रेट लाईन होऊन ज्या सर्क्युलरमध्ये जातो त्यावेळेस लिनियर मोमेंटम कन्व्हर्ट होतं अँग्युलरमध्ये असं समजा. आणि त्याची डेफिनेशन अशी त्याने दिलं आहे, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एल इज गिवन बाय एल इज इक्वल टू आर क्रॉस पी बार, आर बार क्रॉस पी बार. वेअर दिलं आहे तिथं आर बार इज अ पोझिशन वेक्टर, मी ते सांगितलं तुम्हाला आता, रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. पी बार इज इक्वल टू लिनियर मोमेंटम. linear momentum of body. If r bar is equal to काय दिलं आता, r bar ची व्हॅल्यू दिली 4i प्लस 6j, 4i प्लस 6j मायनस 3k. and p bar is equal to 2i plus 4j minus 5k. ओके, आर बार दिला आहे, पी बार दिला आहे, फाइंड करायला लावला आहे एल बार, म्हणजे अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचे. लिहिताना सिस्टमॅटिक लिहायचे, फ्रॉम गिवन आर बार इज इक्वल टू 4i प्लस 6j मायनस 3k. कॅप देत जा, हां मी एखादा कॅप विसरतो लिहिताना, तुम्हाला कॅप लिहायचे, युनिट वेक्टरला कॅप दाखवावा लागतो. पी बार इज इक्वल टू 2i प्लस 4j मायनस 5k. फ्रॉम गिवन ऑल्सो एल इज इक्वल टू आर क्रॉस पी बार. मला एलच फाइंड करायचे आहे. ओके, आर क्रॉस पी बार. आर क्रॉस पी बार कसा घेतो मी, आय जे के. ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करता त्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करायचा, आणि तो कसा करतो बघा, आय जे के. इथं एचे कॉम्पोनंट, देन बीचे कॉम्पोनंट. कॉम्पोनंट म्हणण्यापेक्षा कोएफिशियंट, एच्या आयच्या कोएफिशियंट, बीच्या कोएफिशियंट, सॉरी जेच्या कोएफिशियंट अँड केच्या कोएफिशियंट. नंतर बीसाठी आयच्या कोएफिशियंट, जेच्या कोएफिशियंट अँड केच्या कोएफिशियंट. सिमिलरली इथं बघा आता आरचा कोएफिशियंट काय 4, इथं आधी आय जे के. ओके, आरचे सर्व कोएफिशियंट येणार 4 6 मायनस 3, 4 6 मायनस 3, मायनस साइन असेल टेक इट. नंतर 2 4 मायनस 5. सॉल्व करताना आय ब्रॅकेटमध्ये धिस इंटू धिस. बघा मॅनर कसं आहे त्याच्या सॉल्व करायचे. आय असेल त्यावेळेस यांचे मल्टिप्लिकेशन, जे असेल तर धिस आणि धिस मधलं सोडून द्या, आणि के असेल तर धिस. कोणाला सोडायचे तेही सांगतो बघा. आय असेल तर तो रो पूर्ण सोडून द्या, खालच्या कॉलम बी सोडून द्या. जे राहिलेले एलिमेंट आहेत त्यांच्यावरच ॲनालिसिस करायचे. जे असेल तर त्याच्या जो खाली असेल कॉलम तो त्याच्या फॉरगेट अबाउट इट, त्याचा विचार नाही करायचा. जे राहिलेले एलिमेंट आहेत त्याचे ॲनालिसिस करायचे, ते इवन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं.
के ज्यावेळेस घेणार तर त्याच्या खालच्या जो रो आहे तो सोडून द्या आणि जे राहिलेले एलिमेंट आहे त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता आय घेतला, सो वी हॅव टू डील विथ दिस. 6 × 5 लागले तर लिहून घेऊ आपण. 6 × 5 मायनस हे मायनस आलं, इथं ऑलरेडी मायनस असतो. काय असतं तिथं ऑलरेडी मायनस असतं. लागले तिथं लिहू का परत. आय ए वाय बी झेड मायनस ए झेड बी वाय. इथं ऑलरेडी मायनस ठेवा. ए एक्स बी झेड मायनस ए झेड बी वाय, सॉरी बी एक्स. इथं प्लस ए एक्स बी वाय मायनस बी एक्स ए वाय. बस. ब्रॅकेटमध्ये ऑलवेज मायनस आहे बघा सर्व ठिकाणी. तो केव्हा चेंज होतो, ज्यावेळेस यांच्यामध्ये काहीतरी साईन असेल तर चेंज होतो. बघा आता 6 × 5 मायनस साईन ॲज इट इज. दिस इज मायनस जे होतं ते. 4 × 3 काय येईल 12, पण तो येईल -12. हे झालं तुमचं फर्स्ट. देन मायनस जे, लुक ॲट दॅट. याला कॅप दे द्या. जे घेताना काय फॉरगेट अबाउट इट. दिस × दिस, दिस × दिस. आधी हे घ्यायचे नंतर हे घ्यायचे. असाच क्रॉस करा राईट हँड साईडपासून, नंतर लेफ्ट करणं याच्या तिरकस. 4 × 5 परत मायनस ब्रॅकेटमध्ये जे मायनस आहे ते आहे. 2 × 3 पण तो परत मायनस आहे, तर ब्रॅकेटमध्ये घेतो मी. 2 × 3 किंवा 3 × 2 सॉरी, जे ची टर्म. नेक्स्ट वन फॉर के. केसाठी आपण प्लस घेतो. इथं तर प्लस घेतो. इथं प्लस मध्ये एकदा मायनस. केसाठी दिस × दिस. 4 × 4 मायनस ब्रॅकेटमध्ये आहे. 6 × 2 आय बघा मायनस 30 मायनस मायनस प्लस 12. नेक्स्ट मायनस जे ब्रॅकेटमध्ये 20 मायनस मायनस प्लस 6 प्लस के. 4 × 4 16 मायनस 12. या साईडला आन्सर लिहितोय मी. काहीला -18 आय. आय आता बॅक साईडला लिहिते. देन 20 and 6 14 येईल. तो असेल -14 कारण बिगर नंबरचा साईन मायनस आहे, तो -14 येईल. बट हा मायनस मायनस प्लस होईल आणि तो असा 14 जे दिसेल तुम्हाला. कळलं का. हे दोघांची सम जे केली मी तर ते काय येईल 14 होऊन जाईल, कारण मायनस साईन आहे. तो -14 येईल, पण तो मायनस आणि हा मायनस प्लसमध्ये कन्वर्ट होईल, तो 14 जे. 16 - 12 16 - 12 4k. दॅट्स अवर आन्सर. क्रॉस प्रॉडक्ट दिसला म्हणजे यू हॅव टू सॉल्व इन दिस मॅनर. डिटर्मिनंट घ्यावा लागतो आपल्याला. If second problem a bar is equal to 5i plus 6j, a bar is equal to 5i plus 6j plus 4k, and b bar is equal to
2i minus 2j 2i minus 2j प्लस 3k ए बार आणि बी बार दिला आहे. डिटरमाइन क्या फाइंड एंगल बिटवीन ए बार अँड बी बार. दोन वेक्टर दिलेत ए बार अँड बी बार आणि त्यांच्यामधला अँगल फाइंड करायला लावला. आता अँगल फाइंड करण्यासाठी दोन वेक्टरचे अँगल आतापर्यंत आपण एक्स ॲक्सिस सोबतचे अँगल ते फाइंड केलेत. काय म्हणते एक कॉम्पोनंट घ्या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग, एक वाय ॲक्सिसच्या अँगल कॉम्पोनंट घ्या, टॅन थिटा यूज करा, वी कॅन फाइंड इट. पण दोन वेक्टरमधला अँगल हे दोघं वेक्टर हा ना एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे ना वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे. आय जे के 3 डायमेन्शन इन स्पेसमध्ये ते त्याच्यामध्ये आय पण आहे, जे पण आहे, के पण आहे. अँगल फाइंड करण्यासाठी दोन वेक्टरमध्ये अँगल फाइंड करण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. अकॉर्डिंग टू मी दोन फॉर्म्युले यूज करता येतात, पण मी कोणता यूज करतो ते सांगतो बघा. फर्स्ट डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स येतो ए बी कॉस थिटा, ओके, अँड क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर येतो ए बी साइन थिटा. मॅग्निट्यूडमध्ये घ्या, डायरेक्शनची गरज नाही, अँगल फाइंड करायची. फ्रॉम दिस कॉस थिटा इज इक्वल टू, अरे यार आज खूप गोळ होता माझ्याने, डॉट प्रॉडक्ट होता. फ्रॉम दिस कॉस थिटा इज इक्वल टू ए बी and from this sin theta is equal to मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये हा मला काय फाइंड करायचं आहे, थिटा फाइंड करायचा आहे. सो थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ बघा डॉट प्रॉडक्ट ऑफ ए बी कॉस थिटा, थिटा इज द अँगल बिटवीन बोथ, याच्यामधला अँगल होता थिटा. इथं पण का होता क्रॉस प्रॉडक्ट ए बी साइन थिटा, थिटा इज द अँगल बिटवीन ए अँड बी आर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. तर ह्या डेफिनेशनवरनं अँगल हा येतो, ह्या डेफिनेशनवरनं अँगल येतो तुम्ही कोणतीही डेफिनेशन यूज करा, धिस ऑर दिस अँगल सेम येणार आहे. बट मी प्रेफर करतो दिस नॉट. कारण काय, याच्यामध्ये तुम्हाला लेंदी जातं का, लेंदी काय जातं ते, हा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे याला फाइंड करण्यासाठी तुम्हाला असं घ्यावं लागेल, त्याची व्हॅल्यू काढावं लागेल, त्याची व्हॅल्यू काहीतरी आय जे केमध्ये येईल आणि मग त्याचे मॅग्निट्यूड तुम्हाला इथं पुट करावं लागेल. काय करणार मी ए क्रॉस बीसाठी असं ठेवेल, मग त्याला सॉल्व करेल, मग तुम्हाला एक ए क्रॉस बी तो व्हेक्टर असेल त्याची मॅग्निट्यूड फाइंड करावं लागेल, मग तुम्हाला इथं ठेवावं लागेल. याची मॅग्निट्यूड फाइंड करावं लागेल, याची मॅग्निट्यूड फाइंड करावं लागेल, याची मॅग्निट्यूड ती पण इथं ठेवावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला ॲन्सर मिळेल. इकडे जर पाहिलं तर डॉट प्रॉडक्टसाठी आपल्याला असं काही करण्याची गरज नाही. डॉट प्रॉडक्ट असा सॉल्व नाही करत, डॉट प्रॉडक्ट डायरेक्टली सॉल्व होतो आय जे के करून. तर हा फॉर्म्युला यूज केला जातो, हा यूज नाही करायचा. बट ते एक दोन आहेत ते टू वेज, आणि हे या नोट्समध्ये नाही आहे पण JEEच्या नोट्समध्ये दिलेलं आहे. नीट काढून हँडबुकमध्ये पण दिलं आहे, ते व्हॉल्यूममध्ये पण दिलं आहे. तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा, हा यूज करायचा. याला लागल्यास एक नंबर देऊ आणि सॉल्व करू. आता आपण काय काय लागणार इथं, ए बार डॉट बी बार फ्रॉम गिवन ए बार डॉट बी बार. ए बार काय आहे, दिस 5i प्लस 6j मायनस 4k डॉट 2i मायनस 2j प्लस 3k. ओके, दिस इज आर बार, दिस इज बी बार. दोघांच्या डॉट प्रॉडक्ट घेणार. डॉट प्रॉडक्ट म्हणजे इथं काय करणार मी, दिस इंटू दिस, दिस इंटू दिस, दिस इंटू दिस. बट इथं परत तेच आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1. डॉट प्रॉडक्ट ऑफ सेम युनिट वेक्टर इज इक्वल टू ऑलवेज 1.
I dot j is equal to j dot I is equal to I dot k is equal to j dot k is equal to dash 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 is equal to 0. साधा सिंपल आहे डॉट प्रॉडक्टचे. सेम युनिट वेक्टर असतील ॲन्सर येतं 1, डिफरंट युनिट वेक्टर असेल ॲन्सर येतं 0. याचा अर्थ काय होतं माहिती का, दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस, संपली गोष्ट. बघा 5i पूर्ण याच्याने पूर्ण याला मल्टिप्लाय करतो. 5i इंटू 2i काय होईल, 5 इंटू 2 10, i इंटू i 1 प्लस 6j इंटू दिस, 6 इंटू 2 12, 6 इंटू 2 12, पण j इंटू i व्हायला तो हे डिफरंट आहे. याच्या ॲन्सर येतं 0, सो ॲन्सर आलं 0, सो ॲन्सर येईल 0. सेम this into this, 4 into 2 8, but k into I 0, answer is 0. नंतर this into this, 5 into 2 आता मायनस आहे तर मायनस 10 येईल, बट I into j होतो आहे, answer is 0. हां, this into this मायनस आहे, 6 into 2 12, बट मायनस साईन मायनस 12 आणि j into j 1, तर इथं येईल मायनस 12. कळतं आहे, मनातच करून घ्यायचे, ते लिहायचे नाही ते 0 प्रत्येक वेळेस. नंतर दिस इंटू दिस, 4 इंटू 2 8, मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस 8, बट के इंटू जे होतो आहे, ॲन्सर इज 0, फॉरगेट अबाउट इट. फक्त आय जिथं मल्टिप्लाय होतील तिथंच 1 घ्या, बाकी लेफ्ट. लास्टमध्ये काय होईल, दिस इंटू दिस, 5 इंटू 3 15, बट आय इंटू के होणार आहे 0. 6 इंटू 3 18, बट जे इंटू के होईल 0. लास्टमध्ये 4 इंटू 3 12, मायनस आहे मायनस 12, के इंटू के 1, सो ही टर्म येणार आहे ती म्हणजे मायनस 12. एक मिनिट, हा मायनस होता का, अरे सॉरी प्लस, आज काय होतं काय माहिती, प्लस. लागलेच नवीन लिहू हे पूर्ण, तुम्ही म्हणत असाल तर परत सॉल्व करून देतो मी तुम्हाला ते, बरं काहीच नाही त्याच्यात एवढं. ह्याचे ॲन्सर काय येईल, 12 गेट कॅन्सल, हा आला तुमच्या 10. नेक्स्ट काय काढायचं मला, ए एन पी काय काढायचे, ए बी. इथं ए काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बार, बी काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी बार. नोट्समध्ये डायरेक्ट एकाच फॉर्म्युल्यामध्ये वरती खाली देऊन दिले आहे मी ते. हे झालं तुमचे इक्वेशन 2. तुम्हाला असं लिहायचे असं लिहा किंवा तसं लिहायचे तसं लिहा, काही मॅटर नाही करत तेवढं. ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मॅग्निट्यूड घेताना आपण अंडर रूटमध्ये घेतो. ए बार जर दिला असेल त्याचे जे कोएफिशियंट आहे यांच्या स्क्वेअर सम करतो, म्हणजे काय 5चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर. ओके, 25 प्लस 36 प्लस 16, 16 ते नियरली इक्वल टू 17 येतं ते. How is this possible? सिमिलरली बी साठी बी मॅग्निट्यूड ऑफ ए बार, टूचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर, इथं मायनस घ्यायचं नाही, इथं मायनस असेल मायनस घ्यायचं नाही, प्लस 3चा स्क्वेअर, हा येतो तुमच्या 17. परत एक मिस्टेक झाली माझ्या नोट्समध्ये लिहिताना, 77च झाला आहे, 77 आहे तर पण 77 झाला आहे.
So from equation first, काय येतं, theta is equal to cos inverse a bar dot b bar आला 10. ओके, नंतर खाली a ची व्हॅल्यू आली √17 आणि b ची व्हॅल्यू आली √77 आणि b ची व्हॅल्यू आली √70. आणि याचे कॅल्क्युलेशन आपण आता कॅल्सीने करता येईल तुम्हाला, ते नॉर्मली करता येणार नाही. JEE नीटमध्ये कॅल्सी अलाउ नसते, बट JEE मध्ये ऑप्शनमध्ये इथपर्यंत आन्सर असते. याचे अँगल फाईंड करायचं नसतं, आठवण ठेवा जाईल. स्टेट बोर्डसाठी एखादा कॅल्सी यूज करता येते तुम्हाला, तर कॅल्सीने सॉल्व करायचे याला. तर तो काहीतरी कॉस इनव्हर्स तो येईल 0.7765 आणि अँगलमध्ये येतो तो 73°58'. हे याच्यावरून होऊन जाईल, ते कॅल्सीवरनं सॉल्व करायचे. JEE एवढंच येईल. त्याच्यानं आणि JEE काय करता माहिती आहे का, ते स्पेशली अशा व्हॅल्यू याच्यात ना, की तुमचे जे टेबल आहेत, आपला जो टेबल आहे स्टँडर्ड अँगलचा टेबल आहे, sin 30 काय आहे, sin 60 काय आहे, तर त्याच्या व्हॅल्यू येतात. म्हणजे तुम्ही इथपर्यंत येतात, तुम्हाला कळून जाईल की हां 37 अँगल येणार आहे की 45 अँगल येणार आहे की 90 अँगल येणार आहे की काय येणार आहे. तुम्हाला ते सॉल्व करण्याची गरज नसते. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे वेक्टर P इज इक्वल टू दिलेला आहे, त्याने गिव्हन वेक्टर दिला आहे. वेक्टर P इज इक्वल टू 4i - j + 8k. वेक्टर Q दिला आहे 2i - mj + 4k. ओके, फाइंड व्हॅल्यू ऑफ m फाइंड करायला लावला आहे. इफ p bar and q bar are have same direction, सेम डायरेक्शनचे वेक्टर आहे p bar आणि q bar. तर इथं एक स्टेटमेंट तुम्हाला बघायचे, ते म्हणजे काय, दोन वेक्टर ज्यावेळेस सेम डायरेक्शनला असतील तर त्यांचे जे काय म्हणतात हे कॉम्पोनंट आहेत त्याच्या जे रेशो घेतला तर तो रेशो हा सेम चेंज होत जातो, म्हणजे प्रोपोर्शनमध्ये असतात त्यांचे रेशो. का, कारण बघा एक 2 डायमेन्शन वेक्टर घेतला मी, ओके, थ्री टू से P bar का होता 2i + 3j, काय जातो 2i + 3j, 2i + 3j. बघा इकडं 3j इकडं 2i, सेम डायरेक्शनमध्ये. परत Q bar घेतला मी, मला Q bar पण त्याच डायरेक्शनला घेऊन जायचे, तर Q bar पण 2i + 3j असायला पाहिजे, असं काही नाही. 6 and 4 2 इथं पण
डबल केलं मी, इथं पण डबल केला. हा काय येईल तुमच्या 4i + 60. कारण काय हे जे मी जे इथं जे 7 घेतला असता तर वेक्टर असा होत गेला असं काहीतरी. पण सेम डायरेक्शनमध्ये पाहिजे. सेम डायरेक्शनचे वेक्टर जे असतील त्यांचे जे कोएफिशियंट असतील त्यांच्या रेशो जे घेत गेला तर रेशो सेम येईल त्यांचे. आता 2/3 4/6 बघा, 2/3 4/6. 4/6 कसा लिहिणार तुम्ही? 2/3. हा जो रेशो असेल ना हा सेम असेल. हा कोणाचा आहे? क्यूसाठी. हा कोणाचा आहे? पीसाठी. ही थेरीमध्ये कुठं नव्हतं, फक्त डायरेक्ट प्रॉब्लेममध्ये आलेलं कन्सेप्ट आहे. मीन्स ज्यावेळेस 2 वेक्टरचे डायरेक्शन सेम असतील, ही गोष्ट लिहून ठेवायला लागलेस. आता मी JEEच्या नोट्समध्ये ॲड करून दिली नेक्स्ट टाईम ते. आता हँडबुकच्या पेजमध्ये लिहून घ्यायचा. ज्यावेळेस 2 वेक्टर्स हे सेम डायरेक्शनमध्ये असेल त्यावेळेस त्यांचे जर हे पाहिलं तुम्ही काय ते कॉम्पोनंट पाहिले, त्यांच्या ज्या कॉम्पोनंटचा रेशो घेतला तुम्ही त्याच कॉम्पोनंटचा घ्या की अदरवाईज 2 to 4 6 3 to 6 असा पण घेतला तरी पण चालेल. तर तो जो रेशो असतो तो रेशो ऑलवेज इक्वल असतो. सो यू कॅन राईट Px/Qx. मी इथं सेम वेक्टरचा घेतलेला आहे. 2 to 3 घेतला, हा 2 to 4 घ्यायला लागलेस. 2 to 4 घेतला तर काय होईल तो 1/2. 3/6 1/2. लुक ॲट दिस. 2/4 काय आला 1/2. 3/6 काय येईल 1/2. तुम्ही नंबर ऑफ वेक्टर घ्या 3 4 5 जेवढे पण वेक्टर घ्यायचे असेल तेवढे वेक्टर घ्या किंवा 2 वेक्टरचा विचार करू आता सध्या तरी. 2 वेक्टर दोघांचे डायरेक्शन सेम, त्याचा एक्स कॉम्पोनंट क्यूचा पण एक्स कॉम्पोनंट डिवाइड करा इज इक्वल टू जे पण ॲन्सर येईल त्याच्या वाय कॉम्पोनंट याच्या वाय कॉम्पोनंट डिवाइड करा, ॲन्सर सेम येणार आहे. लुक ॲट दिस. 2/4 काय आलं 1/2. 3/6 काय आलं 1/2. सेम डायरेक्शनमध्ये असेल त्यावेळेस हे व्हॅलिड इज इक्वल टू Px/Qx, Py/Qy, Pz/Qz. हे तिघं सेम क्वांटिटी असतील फ्रॉम गिवन. आता बघा गिवनमध्ये काय दिलं आहे Px बघा 4, Qx काय 2, Py काय -1, Py काय -1. स्टेट बोर्डचे बुक आहे का एक मिनटं हां. ओके. Py काय -1, Qy म्हणजे हा कॉम्पोनंट हा आहे तुमच्या -m, मायनस प्लस होईल. बुक नोट्समध्ये परत एक मिस्टेक झाली पण आय थिंक ही मिस्टेक स्टेट बोर्डच्या प्रिंटिंगमध्ये जे वाटतं त्यांनी हे मायनस दिले पण फक्त एमला मायनस न घेता प्लस घेतला आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. Pz काय 8, Qz काय 4. बस मला एमची व्हॅल्यू काढायची. मी काय करतो हे कन्सिडर करतो 2/4 1/m. सो m इज इक्वल टू हा गेला काय येईल 2. m इकडच्या साईडला m येईल आणि हा 2 इथं त्या साईडला जाईल. सो 1/2. नोटबुकमध्ये इथं फक्त इथं मायनस घेतलं, इथं पण मायनस करायचं आणि त्यांना कट करून दोघांना प्लस करायचा. m इज इक्वल टू 1/2. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस 2 वेक्टर हे सेम डायरेक्शनला असतील, वेगळी कन्सेप्ट आहे थोडीशी, 2 वेक्टर हे सेम डायरेक्शनला असतील तर त्या वेक्टरचे जे कॉम्पोनंट असतात त्यांचा रेशो हा इक्वल असतो. Px/Qx इज इक्वल टू Py/Qy इज इक्वल टू Pz/Qz. लिहून घ्यायच्या कामातील ते एखादं JEE नीटमध्ये येऊ शकतं त्याच्यावर क्वेश्चन, बट JEEच्या नोट्समध्ये किंवा हँडबुकमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या नाही. मी एक काम करणार आहे, हँडबुकमध्ये तुम्हाला एक पेज एक्स्ट्रा देणार आहे, ब्लँक पेज असेल, जे तुम्हाला IMP वाटलं ते तिथं लिहित चाललं. तुम्हाला हँडबुक वाचायचे नंतर शेवटी, बाकी काही रीड करायचे. ओके ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इन नेक्स्ट लेक्चर.
अजून आहेत 4-5 प्रॉब्लेम आहेत, 2 लेक्चर तरी होतील अजून असे.